साखर कारखान्यांना FRP प्रमाणे दर देणं भागच होतं, पण तरी सुद्धा आम्हाला कोण विचारणार आहे आणि आम्ही कसंही वागलो तर चालेल या आविर्भावात साखर कारखाने होते। पण हायकोर्टाच्या निकालाचा जो आदेश आहे तो आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दाखवला आणि जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं की एखाद्या कायद्याचा भंग एखादा करत असेल आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणून तुम्ही जर ते बघत बसत असाल तर तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये दोषी आहात हे लक्षात घ्या आणि आम्हाला तुम्हालाही त्याच्यामध्ये जबाबदार धरलं जाईल असं म्हटल्यानंतर तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला की कायद्याप्रमाणे जे असतील ते FRP तुम्हाला द्यावी लागेल, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल। असं दंडुका उघडताच जिल्ह्यामध्ये 4 साखर कारखाने असे होते की ज्यांनी FRP पेक्षा कमी उचल जाहीर केली होती, त्यांना आपली पूर्वी जाहीर केलेली उचल कॅन्सल करून पुन्हा FRP जाहीर करावी लागली। शेतकरी संघटनेचा रेटा होता, त्याचबरोबर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील केलं, त्यानंतर शेतकरी संघटनेचं नाव देखील कारखान्याकडून घेतलं जात नाही, त्यावर आपली काय प्रतिक्रिया असेल? आम्ही नावासाठी करत नाही आणि आमचं नाव हे शेतकऱ्यांच्या हृदयात आहे। या भामट्या लोकांच्या तोंडात आमचं नाव शोभून दिसत नाही। शेतकरी संघटनेचा